बुल्ढाना जिले में औद्योगिक विकास की अपार संभावनाओं पर विश्वास व्यक्त करते हुए पालक मंत्री मकरंद पाटिल ने कहा कि यह जिला भविष्य में औद्योगिक क्षेत्र में अग्रणी बनेगा। यह बयान जिला निवेश परिषद के उद्घाटन के अवसर पर दिया गया है। बुल्ढाना जिला, जो अब तक एक कृषि प्रधान जिला माना जाता है, अब औद्योगिक विकास की दिशा में तेजी से आगे बढ़ रहा है। पालक मंत्री मकरंद पाटिल ने बुल्ढाना शहरी रेजिडेंसी क्लब में आयोजित जिला निवेश सम्मेलन में यह विश्वास जताया कि बुल्ढाना आने वाले वर्षों में औद्योगिक क्षेत्र में अग्रणी रहेगा। इस अवसर पर केंद्रीय राज्य मंत्री प्रताप राव जाधव, विधायक डॉक्टर संजय कुटे, विधायक संजय गायकवाड़, जिला कलेक्टर डॉक्टर किरण पाटिल और अन्य अधिकारी एवं उद्योग क्षेत्र से जुड़े प्रमुख व्यक्ति उपस्थित थे। मुळामध्ये या जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे। असलेल्या पाण्यामध्ये, असलेल्या शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न हा माझ्या या जिल्ह्यामधला शेतकरी करतो। मी आजच लोकमतला कलेक्टर साहेब बातमी वाचली की महाबीजचं जे बीज उत्पादन आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला। म्हणजे हे वाचल्यानंतर मला इतका आनंद आणि इतकं समाधान वाटलं की बियाणं महाबीज जे उत्पादित करतं यामध्ये जवळपास 6,500 शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामधला सहभाग घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीज उत्पादन या माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलं। ही अतिशय समाधानाची आणि अतिशय कौतुकाची बाब आहे, म्हणलं तर काही वावगं नाही। मुळामध्ये मुख्यमंत्री जे काही कौशल्य सहायता विकास हा जो आहे यामध्ये सुद्धा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रामध्ये हा 4थ्या नंबर आणि या अमरावती विभागामध्ये 1 नंबर। म्हणजे मला सांगा, या जिल्ह्यामधल्या लोकांची मुळामध्ये कष्ट करण्याची, काहीतरी आगळं वेगळं निर्माण करण्याची मुळामध्ये या मातीमध्येच ताकद, ही वस्तुस्थिती। म्हणजे जे मी बघतोय, जर तुम्हा मंडळींना त्या पद्धतीनं जर साधन सामुग्री किंवा समजा मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रीला जमिनीची उपलब्धी पाहिजे, दळणवळणाच्या संदर्भामध्ये व्यवस्थित म्हणजे त्याचं नियोजन असणं आवश्यक आहे। पाण्याचा जो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे,